महागणपती म्हणजे मानाचा शिवचक्र मनाचा एकटे महागणपती 1981 साली लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेला आहे. आमच्या मनाचे संस्थापक अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार साहेब, उपाध्यक्ष सुहास भेंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 45 वर्ष अविरतपणे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात अग्रज असणाऱ्या मंडळाचा आज कोल्हापूरचा मानाचा हा महागणपती. या महागणपतीला दिवसेंदिवस लोकांची गर्दीचा ओघ हा वाढतच आहे. आज अनंत चतुर्दशी, आज संपूर्ण दिवस हा महागणपती लोकांना दर्शन देण्यासाठी या ठिकाणी स्थानपन्न असणार आहे. अनंत चतुर्दशी दिवशी पण जर तुम्ही भाविकांचा हा ओढा जर बघितला तर या महागणपतीची प्रचिती तुम्हाला येईल. जसं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा नवसाला पावतो याची प्रचिती अनेक भक्तांना या ठिकाणी आलेली आहे. भक्तांना अनेक आलेलीच आहे. परंतु साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 45 वर्ष जे काही काम चाललं आहे, नुसतं गणेशोत्सवच नाही तर नवरात्रोत्सव, दिवाळीला अनाथाश्रमात कपडे वाटप, ज्योतिबाचं अन्नछत्र, ब्लड डोनेशन कॅम्प, अनेक सामाजिक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं राबवले जातात आणि गेली 45 वर्ष हे सातत्य आम्ही टिकवलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की हा महागणपती आम्हाला दरवर्षी भेट मिळतो आणि यावर्षीचं हे 45वं वर्ष आहे. 2051 सालपर्यंत बुकिंग आहे. त्यामध्ये पुणे, मुंबई आणि कर्नाटकातील बेंगलोर एवढ्या लांबूनसुद्धा भक्तांनी बुकिंग केले आणि या बुकिंगमध्ये अनेक भक्त असे आहेत. आता या महागणपतीचा पहिला हार जो असतोय तो एका मुस्लिम मोहम्मद पठाण म्हणून आमचे ते कार्यकर्ते होते, ते वयस्कर होते, ते आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या चिरंजीवानी ती पुढं त्या आपल्या वडिलांची हे शिस्त पुढं चालू ठेवलेली आहे. यावर्षी त्यांच्या मुलांनी पहिल्यांदा हार घातला. मोहम्मद पठाणाने हार घातल्याशिवाय गणपतीला दुसरा हार कुणी घालायचा नाही आणि गणपती विसर्जनाला बाहेर पडतो सुद्धा त्यांनीच घालायचा. ही एक आपली संस्कृती, परंपरा, बंधुभाव आहे तो या मंडळानं टिकवला आहे आणि त्याचं सातत्य ठेवलं आहे. अशा पद्धतीचा हा भाविकांचा जो लाखो भाविक, माझ्या माहितीप्रमाणे 11 दिवस गणपती 11वा दिवस आहे आजचा, किमान 8 ते 9 लाख लोकांनी या महागणपतीचं दर्शन घेतलं असेल. आज आता विसर्जनाचा दिवस, पण किमान 3 ते 4 हजार भाविक या रांगेमध्ये उभे आहेत. म्हणजे लोकांची किती भक्ती या जवळजवळ दरवर्षी 1 लाख नारळ सगळ्या भक्तांना वाटून शिल्लक राहतात या ठिकाणी. त्यामुळे अशा पद्धतीचा हा जो महागणपती आहे हा आता फक्त शिवाजी चौक तरुण मंडळाचा राहिलेला नाही, हा सगळ्या भक्तांचा झाला आहे आणि त्यामुळे कुठंही पुण्या मुंबईला जायची गरज नाही. आपल्या कोल्हापूरमध्येच लोकांना या महागणपतीचं दर्शनाचा आणि साक्षात्कार घडायला लागलेला आहे. बस त्याला नाही हे नाही पुढं नुसतं उभं राहा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. मिळाले